नमस्कार, सविताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर बरेच वेळा रात्रीचा भात, चपाती, भाकरी असं शिल्लक थोडं तरी राहतच असतं। मग अशा वेळेस शिळं बऱ्याच जणांना खायला आवडत नाही आहे, पण अन्न वाया न घालवता त्याच्यामध्ये आणखी भाज्या आणि काही थोडंफार साहित्य घालून आपण त्याला आणखी पौष्टिक बनवायचं आहे, जेणेकरून ह्याला आवडीने सगळेजण खातील। तर चला आपण शिळ्या भातापासून भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत। तर त्याच्याकरता आपण इथे पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे। लसूण घालायचा बारीक कट करून किंवा ठेचून घातला तरी चालेल। नंतर त्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा घालायचा आणि 1 वाटी आपल्याला बारीक उभा कापलेला कोबी, अर्धी वाटी गाजर लागणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये भाज्या वापरायच्या आहेत। फरसबी असेल, सिमला मिरची असेल तर त्या पण भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। अगदी हिरवे मटर असतील तरी पण चालेल। आता कोबी चांगला शिजून द्यायचा आहे, म्हणजे परतून घ्यायचा, तसा तो त्याला शिजवत राहायचा आहे। आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं, 1 टेबलस्पून सोया सॉस घालायचा आणि पाव चमचा पण ह्याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे आणि ह्याला थोडंसं परतून घ्यायचं। नंतर आपण त्याच्यामध्ये रात्रीचा जो शिळा भात होता उरलेला तो पूर्ण आपण मोकळा करून ठेवला होता। आता त्याला आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। चांगले 3 ते 4 मिनिट आपण भाताला असं मोठ्या गॅसवर परतून घ्यायचा आहे आणि खायला खूप छान लागतो। बघा तुम्ही एकदा हा भात असा करून बघा, घरात कोणालाही म्हणजे पुरणारच नाही आहे, सगळे आवडीनं खातील। आता तुम्हाला जर तिखट हा भात आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सोया सॉस बरोबरच रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस असतो तो टाकू शकता। नसेल तर अगदी ह्याच्यामध्ये तुम्ही 2-3 हिरव्या मिरच्या कट करून टाका, चव तशी तिखट लागते, त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही मिरची घातली तरी चालेल। आणि इथं आपला फ्राईड राईस अगदी साध्या पद्धतीनं आणि खूप छान चवीला झालेला आहे। तर इथं आपला राईस तयार झालेला आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, अगदी झटपट आणि 5 मिनिटात तयार होते।